पोलीस हवालदार मयुरेश तिवारी यांना गुप्त माहितीदाराकडून माहिती मिळाली की कारंजा शहरातील बस स्टँड परिसरामध्ये एक व्यक्ती काळ्या रंगाच्या बॅगमध्ये गांजा सदृश्य अंमली पदार्थ घेऊन येणार आहे। मिळालेली माहिती वरिष्ठांना देऊन त्यांच्या आदेशाने 13 जून रोजी रात्री 11:30 वाजताच्या दरम्यान बस स्थानक कारंजा लाड येथे पोलीस अधिकारी व अंमलदार व पंच असे मिळून खबरप्रमाणे सापळा रचून त्या व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले। आरोपी व्यक्तीचे नाव रियाजुल्ला खान उर्फ राजू समीउल्ला खान, वय वर्ष 31, राहणार मंगळवार, कारंजा लाड, जिल्हा वाशिम यास पंचासमक्ष पकडून ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करून त्याची झडती घेऊन त्याच्या जवळील काळ्या रंगाच्या बॅगमध्ये गांजा सदृश्य अंमली पदार्थाची 14 खाकी रंगाचे चिकट टेपने पॅक केलेले पॅकेट मिळून आले। फॉरेन्सिक टीम वाशिम यांच्या मदतीने सदर पाकिटे फोडून त्यामध्ये गांजा सदृश्य अंमली पदार्थाचे वजन नेट 3 किलो 557 ग्रॅम असा माल हस्तगत करण्यात आला। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी, रामकृष्ण महल्ले, पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावड, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश जाधव, मयुरेश तिवारी, उमेश कुमार बिबेकर, अनीस निंसुरवाले, मोहम्मद परसुवाले, नितीन पाटील, अमित भगत तसेच गुन्हे शाखा वाशिम येथील पोलीस अंमलदार गजानन झगडे, पोलीस हवालदार गजानन अवघडे, गजानन गोटे, सुनील तायडे यांनी केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप पवार, पोलीस स्टेशन कारंजा शहर करीत आहे। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।